तुम्हाला वाटत की वैष्णवी दयाच नटते कशाला? कारण की आज अशा जागेवर घेऊन आली ज्या ठिकाणी पैठणी महोत्सव चालतोय आणि पैठणी महोत्सव म्हटलं आणि अशा सुंदर साड्या असल्या तर छान नटायला मजा आहे। जशी ही साडी हँडलूम पैठणी आहे ना सुंदर, यामध्ये भरपूर कलर्स, भरपूर डिझाईन, खूप सगळे ऑप्शन्स आहेत। आणि आता जी ही मी नेसलेली आहे ही आहे गडवाल हँडलूम सिल्क साडी। येस, आहे ना एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन। याच्यात अजून कलर सुद्धा आहे, कम दाखव। यामध्ये आहे हा एक रंग, थोडी दुसरी डिझाईन, हा दुसरा रंग, तिसरा रंग, चौथा रंग आणि डिझाईन, आणि गडवाल मध्येच कलांजली पैठणी ट्रेडिशनल मराठमोळी। ही आहे मराठमोळी काटा पदराची साडी आणि याची स्पेशालिटी हा याचा पदर, आणि याच्या पदरात आहे फुल जरकन। नुसतं जरकनचा पदर नाही पण बॉर्डर सुद्धा फुल जरकनची आहे आणि याच्यामध्ये खूप सगळे कलर कॉम्बिनेशन सुद्धा अवेलेबल आहे। आता जी सुंदर साडी नेसलेली आहे ही आहे आर्नी सिल्क। ओके, यांनी नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये डार्क कलर कॉम्बिनेशन सोबत व्हाईट आणि बेज कलरचा कॉन्ट्रास्ट पदर, कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउजच्या त्यांच्याजवळ नवीन कलेक्शन आलेलं आहे। सो ही आहे ओरिजिनल हँडलूम साडी। येस, अस्सल हात मागाची साडी आहे, जागा ठाण्यातल्या मीनाकारी साडी। इथे तुम्हाला हेवी रेंजच्या साड्या 3,500 पासून 40,000 पर्यंतच्या आपल्याकडे पूर्ण व्हरायटी ह्या फ्लोअरला आहे। ओके, एवढी व्हरायटी आहे तुमच्याकडे? एवढी व्हरायटी याच्यामध्ये आहे, कारण ग्राउंड फ्लोअरला आपण जो कव्हर केला तर तिथे कसं मी तुम्हाला दाखवलं की बाबा 1000 पासून 3-3,500 पर्यंत ग्राउंड फ्लोअरला आहे, आणि मग वरती 3-3.5च्या वरची जी रेंज आहे 40,000 पर्यंत या फ्लोअरला आहे। आता इकडे मी तुम्हाला पहिले प्युअर सिल्कच्या साड्या स्टार्ट करतो। हा पूर्ण डिस्प्ले एरिया, इथे आपण कस्टमर लोकांना साडी ड्रेपिंग वगैरे करून दाखवतो। म्हणजे तुम्ही नेसवून पण दाखवतात? आम्ही नेसवून वगैरे दाखवतो इथे। आणि इथे हा पूर्ण इथे हँडलूमचं डिपार्टमेंट आहे। ही कलांजली पैठणी आहे, ती हँडलूमची आहे, 100% प्युअर सिल्क आणि पूर्ण हँडलूमची आहे। ओके, याच्यामध्ये त्यानंतर गडवालच्या पैठणी आहेत, गडवालला साऊथला बनलेल्या पैठणी सुद्धा आपल्याकडे, ह्या सगळ्या नवीन डिझाईन आपण लॉन्च केलेले आहे। ही साऊथची साडी आहे, पण ही डिझाईन साऊथ इंडियन आहे की मराठमोळी आहे? ही मराठमोळी डिझाईन आहे। साडी साऊथची आहे पण डिझाइन मराठी आहे। ऑल ओव्हर इंडियामध्ये विणकर लोक आहेत आपल्या भारतात, 20 स्टेटमध्ये विविंग होत, 20 स्टेटमध्ये आपल्या भारतात विविंग होतं, आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी इकडची जी आवड असते तर आपल्याला तिकडची जी स्पेशालिटी आहे तर त्यांना थोडं आपण याच्यामध्ये ट्रेडिशनलचा आपलं महाराष्ट्राचा टच टाकतो याच्यामध्ये, तर थोडेसे मोर टाकू कधी काय याच्यामध्ये, तर ते सगळं होतं। आता ह्या बघा, ही जी डिझाईन आहे हे तुमच्या स्टुडिओमध्ये मी फर्स्ट टाइम आता दाखवत आहे। अच्छा, नवीन आलेलं कलेक्शन, एकदम नवीन कलेक्शन आहे पूर्ण, म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळी ठिकाणी नाहीये, जवळजवळ 3 ते 4 दुकानामध्येच हा भेटणार, एंटायर महाराष्ट्र आय एम टॉकिंग अबाउट। कारण हे विवरने आता टाकलीच नवीन आहे, 3 महिने पण झालेले नाही या डिझाईन लॉन्च करून। हँडलूम साडी आहे, कमीत कमी म्हणजे एक साडी बनते 10 दिवसात, बाहेर पडते, तर एका महिन्यामध्ये 3 साडी आली असेल तर 3 महिन्यामध्ये किती साड्या आल्या असेल? 6 साड्या माझ्याकडे प्रोडक्शन आता चालू झालेलं आहे। तर आपल्याकडे पैठणी नुसतं येवल्याचीच नाहीये, येवल्याची सोडून पण दुसऱ्या ठिकाणच्या पण पैठणी अवेलेबल आहेत। त्याच्यामध्ये पण हँडलूमच्या पैठण्या आहेत, पॉवरलूमच्या पैठण्या पण आहेत, प्युअर सिल्कच्या पैठण्या असं नाही की नुसतं येवल्यालाच बनतात, प्युअर सिल्कच्या पैठण्या दुसऱ्या ठिकाणी पण बनतात। ओके, आणि त्याच सोबत आता म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ही बघा, ही तुम्हाला जी येवल्याची पैठणी ह्याची बेसिक आहे, आता आपल्याकडे याच्यामध्ये लाईट कलर, डार्क कलर सगळे कलर आहे ट्रेडिशनल पैठण्यामध्ये, या येवल्याचे। ही 100% हँडलूम, येवल्याला सगळ्या हँडलूमचाच प्रोडक्ट असतो। ओके, तर ही हँडलूमची पैठणी ओरिजिनल त्यांची 14 मोराची ही जी पैठणी आहे ना, हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 हे जे 7 कपल जे दिसले आहेत ना, म्हणजे 14 मोर बरोबर। आणि ह्याला पदर आहे ना आतमध्ये सेम असतो, ही हँडलूमची ओळख असते बरोबर, ही हँडलूम पैठणी आहे। आता तिथे काय येवल्याला आहे ना मॅडम, हे बघा तुम्ही एक तुम्हाला प्रोडक्शनचं हे दाखवतो, या साडीला आहे ना साडी सोबतच बॉर्डर बनलेली आहे। तर याच्यामध्ये काय असतो की हा कलर जेव्हा स्काय ब्लू कलर हा राणी कलर मध्ये गेलाय ना, तर इथे कलर लाईट होऊन गेलाय बघा, बरोबर, हा फिकट होऊन गेलाय। दुसरं एक येवल्याची ही जी पैठणी आहे ना, त्याला बुट्टी शोल्डरच असते, ऑल ओव्हर नसते। आता जर 12,000 10,000 पासून वरती जर तुम्हाला खर्च करायचा तर काही कस्टमर लोकांना असं वाटतं की नाही आम्हाला बुट्टी जास्त पाहिजे, नवरीला किंवा घरच्या लोकांना साड्या पाहिजे तर बुट्टी जास्त पाहिजे, तर त्या हिशोबाने मग प्युअर सिल्क मध्ये दुसरी व्हरायटी जी आलेली आहे त्याला आपण कडियल पैठणी म्हणतो, त्याला बुट्टी ऑल ओव्हर असते। आता ह्याला बघा बॉर्डर आणि साडी दोघांची जी काठ आहेत ना त्या बघा ब्राईट आहे, ओके, त्याच्यामध्ये फिकट होते। हँडलूम दाखवतो, ही पॉवरलूम आहे, हँडलूम पण दाखवून देतो तुम्हाला। ओके, आणि ह्याला बुट्टी बघा स्टार्ट पासून एंड पर्यंत सेम आहे।
आणि याच्यावर डिस्काउंट किती टक्का असेल मग? तर याच्यामध्ये बघा माझ्याकडे आता जी ऑफर चालू आहे ती 20 to 50% ऑफर चालू आहे दुकानामध्ये. 20 to 50%. हा 20 पासून 50% असं हातमागा हँडलूम साड्यांवर पण हँडलूम आणि पावरलूम साड्या दोघांमध्ये प्युअर सिल्कच्या साड्यांवरती सर्वांवरती 20 to 50% ची ऑफर चालू आहे सध्या दुकानामध्ये. येस, हँडलूमची घ्या की पावलूमची घ्या, प्युअर सिल्कची घ्या की सेमी सिल्कची घ्या, सर्वांवरती 20 to 50% प्लस फ्लॅट 50% ची ऑफर सुद्धा चालू आहे. त्याचे लिमिटेड काउंटर्स आहे फ्लॅट 50चे ग्राउंड फ्लोअरला. बाय वन दाखवतात का थोडी? हो, आता हे बघा सगळं नवीन कलेक्शन आहे. आम्ही जेव्हा सेल लावतो ना तर सेलमध्ये आपला उद्देश हे नाहीये की आपल्याला माल खाली करायचा आहे. हा उलटा आहे, हा महोत्सव आहे. महोत्सव म्हणजे काय? उत्सव, सेलिब्रेशन. की याच्यात तुम्हाला पैठणीचं जास्तीत जास्त कलेक्शन बघायला भेटून जातो. एकदम तुम्ही हँडलूम पैठणी घ्यायला जाणार आणि एकदम महाग म्हणजे 1,00,000, 1,50,000, 2,00,000 सर्वांचा बजेट नसतो. ठीक आहे, तर माझ्याकडे 2,000 पासून 25,000 पर्यंतच्या व्हरायटी आणि त्या म्हणजे सिल्क कॅटेगरीमध्ये, सेमी सिल्क कॅटेगरीमध्ये हायेस्ट कलेक्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे. ओके दादा, एक मला जस्ट प्रश्न आहे, आउट ऑफ क्युरियोसिटी विचारते. 1.5 लाखाची पैठणी आणि 15,000च्या पैठणी किंवा 20,000ची किंवा 25,000च्या पैठणीमध्ये काय मेजर डिफरन्स असतो प्राइस पॉइंट मधून? प्राइस पॉइंट पेक्षा जास्त आहे की बघा ती साडी हाताने बनली जाते तर त्याच्यात तेवढे लेबर डेज लागतात. एक साडी बनायला 1 महिना लागतो. त्याच्यात तेवढे, तर 1 महिना झाला तर ती पर डे लेबर कॉस्ट 700 रुपये येत आहे. तर 30 दिवस लागले तर 21,000 तर त्या साडीला लेबर आहे. बरोबर. त्यानंतर त्याच्यात तेवढं मटेरियल टाकलं गेलं, त्याच्यात ती जरी वापरली गेली आहे तर त्या हिशोबाने त्याची कॉस्टिंग येते. कधी कधी 1 महिना जातो, 1.5 महिना जातो, 2 महिना जातो. जसा जेवढी बारीक डिझाइन, हो, जेवढी बारीक आहे तितकी त्याच्यामध्ये येस किती मीना टाकलेले त्याच्यावरती त्याचे प्राइसिंग असतात. ठीक आहे, समजलं. आता ही जी डिझाइन आहे ना, ही मी तुम्हाला, ही कार्ड बघा, ही न्यू कार्ड आहे बघा. ही कार्ड तुम्ही पहिले पाहिलेली नसणार, बरेच कस्टमरने बघितले नाही. मुनिया बॉर्डरची कार्ड पाहिलेली सेपरेट आणि एक चटाई बॉर्डरची सेपरेट कार्ड पाहिली. फ्युजन नाही पाहिजे. फ्युजन फर्स्ट टाइम आहे. 2 चटाई बॉर्डरच्या मध्ये याला डबल बॉर्डर म्हणतात आणि त्याच्यामध्ये हे जे मध्ये आहेत ना त्याला इथे मुनिया टाकलेल्या आहेत. तर तसे नवीन नवीन डिझाईन्स आहे. ही एक डिझाईन बघा, ही लाईट कलर आहे याच्यामध्ये, पण हा बघा हे नवीन डिझाईन आहे त्याच्यामध्ये. ही नवीन डिझाईन आहे, हे नवीन डिझाईन आहे. पैठणीमध्ये डबल बॉर्डर म्हणजे बॉर्डरच्या वरती, ट्रेडिशनल मध्ये बॉर्डरच्या वरती परत बघा हे केलेले आहेत पूर्ण. ओके, त्यानंतर ही एक साडी बघा. तर प्युअर सिल्कच्या याच्यामध्ये म्हणजे कस्टमरला असं नाही वाटलं पाहिजे सेल लावलं आहे म्हणून काही पण जुना माल असेल किंवा काही नाही, असं नाहीये. आपला उद्देश तसं नाहीये. एकदा कस्टमर जोडला की त्यांचे नातेवाईक आणि रिलेटिव्ह, फ्रेंड सर्कल सगळे जोडतात. बरोबर आहे. बरोबर. जेन्युइन ऑफर चालली आहे. 20 to 50% ऑफ. मॉन्सून आपला आहे. मॉन्सूनला प्रत्येक लोक सेल लावतात, आपण लावलेला आहे. ऑलरेडी माझे रेट होलसेलचे असतात, डिस्काउंटेड आहे. आपला जो कॉन्सेप्ट आहे ना ताई, तो कसं आहे की आपण डायरेक्ट व्ह्युअर्स कडनं माल प्रोक्युअर करतोय, मीडिएटर कोणी नाही. बल्क बाईंग करतो आणि असं नाही. तर त्या हिशोबाने आपण त्या होलसेल रेटला माल विकला जाते आपल्याकडे. तुमच्या घरी जर कुठल्या कोणाच्या ऑडियन्सच्या घरी कार्यक्रम आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की बाबा येवला फार लांब पडतोय, कारण येवलामध्ये पण बघा ही साडी बघा, येवलामध्ये पण नुसते येवला पेटणी मॅन्युफॅक्चर होते. दुसऱ्या ठिकाणच्या ज्या पेटण्या ते पण तिथे ट्रेडिंग करूनच विकतात. त्या साड्या तिथे मॅन्युफॅक्चर होत नाही. मग त्याच साड्या आमच्याकडे पण आहेत. दादा, आज आपण नुसत्या पैठणी पाहतोय, राईट? कारण की पैठणी महोत्सव आहे, ऐकून आलेली आहे. बरोबर. त्याशिवाय तुमच्याकडे काय काय आहे? माझ्याकडे अर्नी सिल्क आहे, माझ्याकडे गडवाल सिल्क आहे, पटोला सिल्क आहे, सॉफ्ट सिल्क आहे, कोविड सिल्क आहे, कांजीवरम सिल्क आहे, प्युअर कंची आहे, बनारसी साडी आहेत. प्युअर सिल्क मध्ये पण बनारसी, वलकलम साडी आहेत. म्हणजे व्हरायटी अनलिमिटेड आहे आपल्याकडे, व्हरायटीची कमी नाही. आपल्या स्टार्टिंग किती पासून होते साड्यांमध्ये? साड्यांचे स्टार्टिंग पाहिजे तुम्हाला तर माझ्या स्टोअरमध्ये साड्या 250 पासून 40,000 पर्यंत आहे. सिल्क साड्या पावरलूमचे तुम्ही घेणार तर ते कमीत कमी 3,500 पासून स्टार्ट आहे. त्यानंतर हँडलूमच्या साड्या जर तुम्ही घेणार तर त्या कमीत कमी 11,000 पासून स्टार्ट आहे आपल्याकडे. 11-12 म्हणजे जोही बजेट असेल लोकांच्या त्या बजेटमध्ये त्यांच्या कामाची डिझाईन मिळणार. लग्नाचं स्पेशल टेस्ट आहे आपल्याकडे आणि ट्रेडिशनल टेस्ट, प्रीमियम टेस्ट आहे माझ्याकडे. तुम्हाला प्रीमियम माल, प्रीमियम डिझाईन्स तुम्हाला होलसेलच्या रेटला भेटणार, त्याची गॅरंटी आहे. दादा, ही थोडी दाखवतात, ही आणि ही, या दोन ना मला ऍक्च्युअली नाही. ती जांभळी घ्या बघू. ही एकदम शाईन करते एका साइडने, जसं लाईट पडतोय त्या हिशोबाने रिफ्लेक्शन हिचं वाढतंय, राईट? ही टर्निंग बॉर्डर पेटणी आहे, मोर पोपट याला म्हणतात. ओके, कोणती बॉर्डर? टर्निंग बॉर्डर. टर्निंग बॉर्डर, चटई बॉर्डर नाहीये. हे बघा, हे जे फिगर्स आहेत ना याला टर्निंग बॉर्डर म्हणतात. ही टर्निंग बॉर्डरची पेटणी आहे, एकदम प्रख्यात डिझाईन आहे येवल्यातली. हँडलूम, पावरलूम. आता ही 100% प्युअर सिल्कची साडी आहे, पण ही पावरलूम वरती बनलेली आहे. अच्छा, म्हणजे धागा प्युअर रेशमचा आहे, पण विणण्याचं काम मशीनने. कारण हीच साडी जर आपण ना
हँडलूमला घ्यायला गेलो तर त्याची कॉस्टिंग अप्रॉक्स 40,000 अँड अबाव जाते, कारण की मेहनत लागते राईट. हो. आणि ह्याच साड्या आपल्याकडे ह्याच्यामध्ये आलेत ना पॉवरलूम मध्ये, तर या एकदम इकॉनॉमिकल रेंज मध्ये म्हणजे 15,000 पासून 25,000च्या रेंज पर्यंत बसून जातात. त्याच्यामध्ये माझ्याकडे एक डिझाईन नाहीये, त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे. यावेळेस पैठणी महोत्सव मध्ये आपण टर्निंग बॉर्डरचा माल भरपूर लॉन्च केलेला आहे, हे बघा. आणि कस्टमर लोकांचं पण ऍक्च्युली डिमांड होती टर्निंग बॉर्डरची, की आमच्याकडे चटई बॉर्डरच्या साड्या भरपूर झालेल्या आहेत. आता ही बघा एक बिग बॉर्डर, जर ही साडी आपण सेम येवल्याला जर घ्यायला गेलो आणि ही जर हँडलूमची आपण घेतली ना तर ही साडी कमीत कमी 75,000 पर्यंत पडते. 75,000 मिनिमम. येस, 75,000 पासून लाख रुपये पर्यंत जाते यातल्या साड्या ताई. ही बॉर्डर किती बघा, लगभग युनिक छान साडी. आणि 100% POC ची साडी आहे. मी खांद्यावर ठेवून पाहू काय? हो 100%. पहा ना मॅडम, चालेल ना. पॉवरलूम आहे. आता तुम्ही बजेट विचारा की काय बजेटला असेल ही साडी. या पॅटर्न मध्ये हँडलूम पण असेल मग? ह्या हँडलूम मध्ये तेच बोलतो की ह्या पॅटर्न मध्ये हँडलूम साड्या लाख रुपये पर्यंत जातात, 75,000 पासून लाख रुपयाला. ही साडी फक्त आपल्या स्टोर मध्ये तुम्हाला काय वाटते काय रेंज असेल? ऑफर मध्ये फक्त 25,000ला आहे ही. 25,000ला ही ऑफर करून 25,000ला आहे, डिस्काउंट करून. येस, ओके डन. आणि ही जी इथे लागलेली साडी आहे त्यांना ही काठ हे मेन दाखवा. ही काठ हेवी आहे, एकदम एकदम रिच काठ. आणि ही जी इथे लागलेली आहे याच्याविषयी सांगा ना थोडं. साडी ही ब्रोकेट पैठणी आहे. ब्रोकेट पैठणी. येस, ही ब्रोकेट पैठणी आहे. सुंदर, एकदम सुंदर साडी, ऑल ओव्हर डिझाईन केलेली साडी आहे ही. ओके दादा. आणि आपल्या इथे बस्ता बांधायचा असतो तर मिनिमम कितीची खरेदी करावी लागते? असं काहीच नाहीये. तुम्ही जितके जास्त शॉपिंग करा तितके तुमचे जास्त सेव्हिंग होणार आहे, ही गॅरंटी आहे. लोक नुसतं लांब वरून माझ्याकडे ना माहीम, योगेश्वरी, वेस्टर्न साईड, सेंट्रल साईड, मुंबईच्या खालच्या साईडला डीप डाऊन पासून पण कस्टमर येतात. नुसतं कस्टमर सांगतात आम्ही बघायला आलो, मग बघता बघता 50,000 शॉपिंग सहज करून जातात. एवढी चॅलेंज आहे, एवढी. पण एवढं आहे की तुमच्या जवळ फक्त ओरिजिनल आणि चांगली क्वालिटी, चीप नाही मिळणार. 100%. डिझाईन्स पण प्रीमियम आहे माझ्याकडे, जे तुम्हाला इतर ठिकाणी जे सेकंड कॉपी, थर्ड कॉपी, फोर्थ कॉपी नाहीये. हा इथे ओरिजिनल सगळा माल आहे. कस्टमर लोकांचं प्रेम वाढलं आपल्याकडे, गर्दी होते जास्त. तर गर्दी झाल्यानंतर आपण आता रिसेंटली 1 महिन्या अगोदर अजून एक बिल्डिंग घेतलेली आहे. 3 मजली स्टोर आहे. अजून एक डिपार्टमेंट म्हणजे आपल्याच दुकानातला जो लो रेंजचा जो पार्ट आहे बस्त्यामध्ये देण्या घेण्याचा, 250 पासून 2,500 पर्यंतचा माल तुम्हाला मीनाकारी साडी मिल मध्ये भेटणार. 2,000 पासून 40,000 पर्यंतचा माल तुम्हाला मीनाकारी साडीमध्ये, जिथे आता आपण हे व्हिडिओ बघतोय तिथे भेटणार. बरोबर. आणि दादा आपल्या शॉपचा टायमिंग काय आहे? माझं शॉप सकाळी 9:30 पावणे 10 पर्यंत ओपन होतं आणि संध्याकाळी 9:30 पर्यंत आपलं दुकान चालू असतं. 9:30 पर्यंत. शनिवार रविवार चालू असतं? 100 ऑल डेज ओपन आहे. एक पण दिवस बंद नसतं? नाही, एक पण दिवस बंद नसते. तर आता व्हिडिओमध्ये आपण पैठणीच बघितले, पण पैठणी, कांजीवरम, ब्रोकेट मी सगळ्यांचे थोडे मॅडमला, वैष्णवी मॅडमला सगळे आपण दाखवूया. तुम्ही मॅडम स्वतः पूर्ण कलेक्शन बघा, तुमच्या ऑडियन्सला पूर्ण आपला स्टोरचा जो एक्सपिरियन्स आहे तो दाखवा. आपल्या ज्या डिझाईन्स आहेत ते दाखवा. बघा कस्टमर तुमच्या समोर साडी पण ते घेत आहेत बघा, ते सिलेक्शन वगैरे आहेत त्यांचं पण दाखवायचं आहे. बघा या सगळ्या प्रीमियम डिझाईन्स आहेत. राईट. या साड्या पण प्रीमियम आहेत. हा कलेक्शन युनिक आहे. अजून तुमच्या चॅनलला जर शूट नाही झाले असेल तर हे दाखवा कस्टमरला, तुमच्या जे ऑडियन्सला हे आवडणार तर ते पण येणार आपल्याकडे. बाकी प्राइसेस होलसेलची गॅरंटी आहे आपल्याकडे. नक्की नुसतं एकदा सर्वे करायला या. जर खरेदी नसेल करायची तर नो इश्यूज, पण या स्टोअरमध्ये डिझाईन्स पहा, क्वालिटी पहा, रेट विचारा. सगळं पहिले हे घ्या, त्यानंतर खरेदी करा. बरोबर, गॅरंटी आवडेल. मी ह्या 2 एक साड्या पाहते, माझी नजर पडली त्या. एक साडी एक दाखवायची होती अजून. ती बघा, ही रेग्युलर सिंगल मुनिया पैठणी तुम्हाला अशी वाटते, पण ह्याची युनिकनेस दाखवतो तुम्हाला या साडीमध्ये. असे डिझाईन्स मी पूर्ण दिवस, म्हणजे माझ्याकडे डिझाईन्स एवढे आहेत ना की पूर्ण दिवसभर आपण जर हे झालं ना तरी मी डिझाईन्स तुम्हाला दाखवू शकतो. एवढ्या डिझाईन्स आपल्याकडे. हे बघा याचा पदर बघा. आता ही एक साडी बघा, ह्यातली डिझाईन मी तुम्हाला आहे ना, ही सेमी सिल्क मध्ये आहे. ताई हीच डिझाईन आपण तिथे हँडलूमच्या कलेक्शन मध्ये पण अशी बघितली होती. साऊथ सिल्क हँडलूमच्या याच्यामध्ये पण अशी जी साडी होती सुरुवातीला 20,000च्या रेंजच्या आसपास होती. राईट, बरोबर आहे. आणि अशाच डिझाईन आपल्याकडे आता 3,500 4,000च्या रेंजला पण अवेलेबल आहे. ओके, समजली. दादा ही रनिंग कलर आहे. हो, बट फाईन आहे. एक मस्त कलर आहे ना हा. याच्यामध्ये सगळे कलरचे ऑप्शन आहे. आता ही एक साडी बघून दाखवतो तुम्हाला. याचं फील बघा, जे तुम्हाला मी बोललोय हे बघा. अनकॉमन साड्या तुम्हाला भेटून जाणार आपल्याकडे आणि एकदम कमी दरात भेटून जाणार आपल्याकडे. ओके, डन. ही कोणती कॅटेगरी इथे ठेवली आहे? ही पैठणी नाहीये ना? नाही, ही टिश्यू कांजीवरम आहे. थोडं ओपन करता का?
हे टिश्यूची कांजीवरम आहे, त्याच्यावरती पूर्ण झरकनचं काम केलेलं आहे. याच्यामध्ये स्टोनचा पण काम येतो, झरकनचा पण येतो. हा पूर्ण झरकन लावलेला आहे. स्टोनचे काम केले तर प्राइस अजून कमी होऊन जातात. ओके. ही साडी अशी उघडायची का अजून थोडंसं? खूप चांगलं असेल, तुम्ही थोडं ओपन करून दाखवाल तर. वाव, छान आहे ना. हा कलर तुमच्यासाठीच आहे. यू आर लुकिंग रिअली ब्युटिफुल इन इट. आवडली साडी? या जागेविषयी तुम्हाला कसं काय माहिती पडलं? माझी एक फ्रेंड आहे, तिने माझ्याबरोबर इन्स्टावर एक रील शेअर केलं. हां. दॅट पैठणी साडी इथे तुम्हाला पाहिजे तर इथे आहे डिस्काउंट्समध्ये. हां. सो आय केम हिअर विथ माय aunt अँड माय सिस्टर. हां. सो basically my sister is very much crazy about Paithani sarees, Yeah. but I am very much crazy about Balushahi, which I got, and this is a lovely color, as you can this combination is really divine. see. Of course. Yeah, it's really beautiful. And the speciality of Balushahi sarees are the blouse. Yeah. It is fully perfect and heavy. Yeah. So if the saree is also plain, Huh. you can see the border and the pallu. Yeah. These are all Showstopper. unique. Yeah. Of course, these are showstoppers. So whenever you are going somewhere, Huh. you will be the highlighted person and the showstopper. Yeah, it is really pretty. Okay. 10 मराठी येते ना मला? हाँ येते. Okay. 10 पैकी किती नंबर द्याल तुम्ही ह्या जागेला? I think it is above 10. Above 10. Above 10. ओके. आणि अजून एक प्रश्न, लोक येतात तर खरी, पण काही वेळेला स्टाफ कॉपरेट नाही करत बऱ्याच जागेवर. यांचं स्टाफ फ्रेंडली आहे? They are very friendly. They are very supportive, and they know what exactly the customer wants. मेन तर तीच आहे की सेल्समॅनला माहिती असलं पाहिजे की कस्टमरला काय पाहिजे. राईट. And त्यांनी you're bang on. Customer service is bang on. ओके, थँक्यू. दादा, ते जे ब्लू स्टिकर आहे ते काय आहे? हे सिल्क मार्क अश्युरन्स आहे की माझ्या दुकानामध्ये प्युअर सिल्कच्या साड्या विकल्या जात आहेत. आय एम अ मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे ही सिल्क मार्कची एक ऑर्गनायझेशन आहे. आपल्या दुकानात ते आलेले, सर्वे केले त्यांना की आपण प्युअर सिल्कच्या 100% प्युअर सिल्कच्या साड्या विकतोय. तर त्या लोकांनी मग मला लायसन्स दिलंय. आय कॅन पुट दॅट स्टिकर ऑन द साडी. तर तुम्ही जेव्हा माझ्याकडे प्युअर सिल्कच्या साड्या घेत असाल, तुम्ही सांगणार तुम्ही मला सिल्क मार्क करू द्या. आय हॅव द ऑथॉरिटी टू गिव्ह यू सिल्क मार्क. प्युअर मीन्स हँडलूम, प्युअर ओरिजिनल हँडलूम किंवा पॉवरलूम. 100% सिल्कच्या ज्या साड्या असतात, जे मी तुम्हाला बोलून दिले की ही 100% प्युअर सिल्क, त्याच्यावरती मला ऑथॉरिटी आहे. आय कॅन गिव्ह यू द मार्किंग. तुम्ही त्या साडीला कुठे टेस्टिंग केले ती फेल होणार नाही. बरोबर. जशी ही जी साडी आहे, जशी ही जी साडी 100% प्युअर सिल्कची हँडलूम साडी आहे ही. ओके, डबल पदर पैठणी आहे. त्याच्यावरती पण मी तुम्हाला मार्किंग करून देऊ शकतो. ठीक आहे. ही याचा पदर आणि ही याची बॉडी, राईट? हो, ही 100% हँडलूम साडी आहे बघा. ओके, ही हँडलूम आहे प्युअर? येस, ही 100% हँडलूम साडी आहे आणि फुल प्युअर सिल्कची साडी आहे. आजकाल ब्लाऊज मिक्सच्या साड्या पण येतात. ब्लाऊज मिक्सच्या साड्यांना आपण स्टिकर लावू शकत नाही. ओके. हेड टू टो जी पूर्ण साडी असते, स्टार्टिंग टू एंड, त्यालाच तुम्ही स्टिकर देऊ शकता. येस येस. जर तुम्हाला इच्छा असेल, इफ यू वॉन्ट, बिकॉज दिस इज अश्युरन्स. मला असंच भेटलेलं नाहीये. बरोबर. मी जेन्युइन विकतोय. टेस्टिंग झालेले ऑर्गनायझेशनने येऊन इथे साड्यांची टेस्टिंग करून मला हा मेंबर बनवलाय. ओके. ह्या जागेला एकदा नक्की भेट द्या, कारण की हे सरळ मॅन्युफॅक्चरर कडून साड्या घेतात, ते पण हँडलूम मॅन्युफॅक्चरर, राईट? हँडलूम मॅन्युफॅक्चरर असो, पॉवरलूम मॅन्युफॅक्चरर असो, राईट डिझाईन्स, राईट क्वालिटी, सगळं टॉप नॉच. मग एकदा इथे नक्की भेट द्या. जागा आहे मीनाकारी सारीज, जे ठाणे वेस्टमध्ये आहे. स्टेशनहून 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर. नंबर यांच्या स्क्रीनवर देते. कॉल करा, पत्ता मागवा, लाईव्ह लोकेशन मागवा. आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओसाठी वैष्णवी पाटीलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, गोड गोड कमेंट करा. आजचा दिवस एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओला. त्यापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.